रप्पा रप्पा हे घ्यायच्या दाखवतो एक मिनिट. सर्वात त्रासदायक गोष्ट आहे ती माझ्यासाठी खरं ना. आणि हे बघा हे मार्केटचा भाग आहे पूर्ण. तर भावना स्वागत तुमचं माझ्या अजून एका व्लॉग मध्ये. आणि आज विषय असा आहे की आज आहे तारीख 16 तारीख आहे, शुक्रवार आहे आज. आणि इथं बघा काळा वाड्या माझा रप्पा 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 हे घ्यायच्या. हा त्याला तुडू मारणार एका दिवशी मी तर. चहा पिता काय? 10 रुपयाला चहा प्या मस्त पैकी. आणि हे तर बघा हे टाक्यात झोपलाय आता. आणि सध्याला मी चाललो होतो चहा ऐकायला. आज जरा लेट झाले मला, 11:30 वाजले आता सध्याला. आणि हे तर माझ्या म्हातारी बसल्या म्हणजे आजी. चला भाऊ नंतर भेटू आपण. आज भावांनो जरा विषय असा आहे की माझ्या भावाचं लग्न ठरलंय, त्याच्यामुळे जरा घरी पाहुणे येणार आहेत, त्यामुळे आता मी रेकॉर्ड करवलं. उद्या 3-4 दिवस तर मला काय रेकॉर्ड करता येणार नाही, त्यामुळे आज रेकॉर्ड करणार. ह्याला एका 2 पार्टमध्ये डिवाइड करतो, नाहीतर दुसरं कुठं तर अजून काहीतरी रेकॉर्ड करून त्याच्यामध्ये म्हणतो. आणि अजून एक गोष्ट होती, मला वाटतं ते बाबा जे लॉंग फॉर्म व्हिडिओ असतात जसं माझे लॉंग ब्लॉग्स तर मी दुसऱ्या चॅनलवरती घालू, पण त्या मी ड्रॉप केले सध्याला. त्या चॅनलवरती दुसऱ्या घाले. त्या चॅनलवरती आता मी चहाच विकण्यात झालेली. आणि सगळे लॉंग व्लॉग न्यू व्लॉग तुम्हाला सगळे ह्याच चॅनलवरती भेटते. तर म्हणून त्यासाठी सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर फोनो आता विषय असा झाला आहे की ज्यावेळी पण ब्लॉगिंग सुरू करते त्यावेळी असं होते की गिराकीच्या काही लाटच येते आणि मला रेकॉर्ड करायला टाइमच भेटत नाही शेटीच्या. तर आता मी जास्त रेकॉर्ड करत नाही जातो. हा ये घेणार हा शेटी बोलतो. नहीं मेरा वीडियो बनाता है, मैं मेरा वीडियो बनाता है ऐसे. नमस्कार नमस्कार, काय चाललंय भावना. मी ह्या गोष्टीबद्दल म्हणत होतं, ज्यावेळेला पण असं रेकॉर्ड करायला असतं ते चहाचं गिऱ्हाईक येते, त्यामुळे मला रेकॉर्ड करता येत नाही जास्त. हे बघा आमचे मालक नमस्कार. हा हे आमचे मोठे मालक नमस्कार. मालक असू द्या आपलं आशीर्वाद आमच्या सोबत. साहेब नमस्कार. ही युट्यूबर त्यावरती काढणार पण आहे रिएक्शन व्हिडिओ की भाऊ बघा माझ्या कस्टमरचं काय रिएक्शन येते माझ्या चहाबद्दल. थँक्यू दादा. युट्यूबवरती बघा ठीक आहे. तर भाऊ आता आम्ही जास्त रेकॉर्ड करत नाही सध्या. आता सध्याला सगळ्यांना चहा देऊन घेतो, त्यानंतर रेकॉर्ड करता येईल आपल्याला. पण कन्स्ट्रक्शन साईडवरती चहा देत गेलं, कुठल्या पण कन्स्ट्रक्शन साईडवरती चहा देत गेलं तर सर्वात त्रासदायक गोष्ट आहे ती माझ्यासाठी. तर ना वरती चढा ते 2-3 वाजले तर 4-5 कप चहा देण्यासाठी वरतीच वाटत नाही मला तर काय टायमाला. पण काय टायमाला खूप जास्त चहा जातोय त्यामुळे भारी होऊन जातोय, पण जास्त त्रास आहे का काय करायचं. आता कष्ट आहेत करायला लागते भावानं. चहा विकणं एवढं सोपं नसतं. तर भावानं कुठल्या पण कन्स्ट्रक्शन साईडवरती किंवा कुठलं तर बिल्डिंगमध्ये चहा द्यायचं सर्वात भारी पार्ट मला हेच वाटतं बघा. यार किती सुंदर नजारा आहे ते. इकडं सोडून द्या, इकडंच बघा ते तिकडचं हिरवंगार वातावरण इकडं बघायला लय भारी दिसते, एक भारी दिसते. आणि इकडचं बघा फाटली माझी तर पडली बिडली असतं ना अवघड झालं असतं. पण इकडचं दृश्य बघण्यासारखं आहे. दाखवतो एक मिनटं. हे अजून जरा नीट दाखवतो. काय भारी दिसते ना ना इथलं हे पूर्ण ते खालचं हे. आणि हे बघा जतचं आपलं स्टँड आहे एक. हे बघा हे स्टँड ह्याचं कसं झालं इकडचं बाजू अजून रस्ता बनवायला येतं, तिकडे सगळं ते पोतं अंतरलं आणि त्याला पाणी मारलं म्हणजे ते आपलं आहे ते ओलं करत नाही त्याला काय तर नवीन बांधल्यानंतर ते चालू आहे. आणि तिकडे बाजू रस्ता केलं आहे आणि ते आपलं आहे ते चालूच आहे तिकडचं. आणि हे हायवे जतचं. आणि हे बघा हे मार्केटचा भाग आहे पूर्ण, ही पूर्ण लाईन मार्केटच आहे. आणि तिथं मार्केटचं एंट्रन्स आहे, तिथं गेट आहे. आणि हे सगळी झाडं. अरे या झाडाचं नाव मला माहीत नाही पण भारी दिसत आहे दिसायला तर. आणि हे खालचं पूर्ण बघा हायवेचं आपलं गर्दी. आणि इकडच्या बाजूला छोटे छोटे दुकानं
ज्यूसची दुकानं आणि भारी भावणं आहे सगळं. माझ्या डोक्यात हाय भावणं एक जतचं टूर म्हणून एक पूर्ण आपलं ब्लॉग सिरीज बनवायचं म्हणून की जतमध्ये टॉप 10 ठिकाणांवरती हे पूर्ण ब्लॉग आपलं एक 10 ब्लॉग बनवणार मी एक सिरीजमध्ये आणि तेच मला दाखवणार. पण ते बनवू का नको मला हे कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आणि बाकी आत्ता जाऊ आपण आपलं चहाची जर्नी सुरू करूया. आणि एक दुसरी गोष्ट म्हणायला गेलं ना तर हे आपलं वरती चढून येणार ना त्रास आहे का माझ्यासाठी. तर म्हणजे एवढं त्रास येत नाही आहे फक्त एक दोन चार चहाच्या कपासाठी की तो वर 2-3 मजल्या वर चढून येणं वरतीच वाटत नाही बाबा मला. आता भावना आता सगळ्यांनी ते चहा देऊन झाले स्टँडवरती पण सगळ्यांना चहा देऊन झाले. आता आपण चाललोय घराकडं चहा संपूर्ण. आणि आजचा दिवस जरा असं मला साठी घाईगडबडीमध्ये दिला आहे आणि ठीकठाक चालू आहे. आता दुपारच्या टायमाला जरा कांड करूया आपण म्हणजे खेळाचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करूया आणि त्याच्यावरती पण एडिट करूया. पण माझ्या डोक्यात आता दुसरं पण प्लॅन चालू आहे काही मला सांगणार आहे थोडा वेळ. काही दिवसात मला कळेल तसं काय काय घडेल किंवा काय काय होईल त्यासाठी सबस्क्राईब करावं ना. पण खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत भविष्यात. तुमचं सांगा कुठला पिक्चर बघायला आहे कुठला पिक्चर बघायला आहे आणि मी इथं चहा ऐकाले. आणि आता दुपारचं झाले वेळ 4 वाजले आता सध्याला तर त्यात दिसत असेल तुम्हाला. तर वाटतं आता मला यायला जरा काय विषय झाला नाही आज टायमार आलं ए लवडा जात ना हे बघा रोहिण्या माहिती चहा भाऊ ना आता महिला चहा देऊ आधी. तर भाऊ ना आता महिला चहा देऊन झाले. आता आपण मटन मार्केटमध्ये ती चहा देऊया. आपण नाही बोलावला आता त्या आपण ना हां तेव्हा बघा भाऊ ना आपण ना तेव्हा दिवसात 100 कप चहा देते ते आपण बरं आहे. तर भाऊ ना आता वाजले 4 आणि किती आहेत आमचे मालक सलमान मालक नमस्कार. तर भाऊ ना आता विषय असा आहे ना मी टायमर आलो आणि आता सगळ्यांना चहा देऊन घेतो. त्यानंतर आपल्याला स्टँडकडे पण जायचं चहा द्यायला. आणि काय विषय नाही आहे आणि काहीच विषय नाही आहे. आपल्याला सगळं काम करायचं आहे आणि घरी आणि वातावरण तुम्ही बघत असाल काय कुठला विषय कुठून जोडायला मी नाही रेकॉर्डिंग चालू आहे. तर भाऊ ना आता आपण इथं सुब्याला चहा देऊन जाऊया. सुबू आहे तो मटण कापायला आहे त्याला चहा ठेवले 7 तर नको म्हणाला 6 आणायला माझं गेम वाजत होते काय माहिती आता. आणि भाऊ मगाशी पाऊस पडले दुपारीचा नाही मला त्यामुळे सगळे तो वल्ल झाले पाऊस येत मस्त जबरदस्त पाऊस पडला भावना असते. आणि आता पाऊस पडला आहे त्यामुळं गिराईक जास्त लागणार मला. थंडी गिराईक मजाने लाईव्ह एकदम. तर आता जाऊया सगळं चहा देऊया. भावना आता एक छोटंसं कांड झालं असं होतं मला चहा द्यायचं होतं एका ठिकाणी आणि चहा देऊन आलो मी. आणि त्यानंतर त्यांना आता चहा अजून चहा पाहिलं होतं 2-4 कप आणि माझं चहा संपलं. मॅडमला म्हणजे तिथलं जे काम करतं त्या मॅडमला तर विश्वासच पटेल ना की मी चहा आपलं खोटं बोलत का असं वाटलं त्यांना. तर पण नाही खोटं बोलत नाही मी असं गोष्टी तर चहा संपलं तर त्यामुळं जरा नाराज झालं त्याने. पण ठीक आहे सोडा आता प्रत्येकांचा विचार करत बसलो आपण तर कुठला विषय जाणार आपला ऐक ना भावना.